नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्या गावातल्या जमिनीची सातबारा कोण सांभाळतो, वारसा हक्काची नोंद कोण घेतो किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं तर पंचनामा कोण करतो? तर या सगळ्यांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे तलाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी या पदाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. म्हणजे पात्रता काय लागते, वयोमर्यादा किती, निवड प्रक्रिया कशी असते, पगार किती मिळतो आणि तलाठ्याची नेमकी कामं काय असतात. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा फक्त सामान्य माहिती म्हणून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग सुरुवात करूया. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच महसूल व वन विभागाअंतर्गत तलाठ्याचे पद हे काढलेले आहेत. तर मित्रांनो, एकूण 1539 पद तलाठ्यासाठी काढलेले आहेत आणि जे की आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत घेण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, आता तलाठी ही पद सरळ सेवा अंतर्गत न राहता ते आता MPSC मार्फत घेण्यात येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 2 टप्प्यामध्ये परीक्षा बघायला मिळू शकते. तर पहिली प्री, प्री नंतर मेन्स अशा 2 टप्प्यामध्ये परीक्षा विभागली जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया की तलाठी म्हणजे कोण? तर तलाठी हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत काम करणारा एक शासकीय अधिकारी आहे. तो गाव पातळीवर काम करतो आणि त्याला गाव कामगार तलाठी या नावानेही ओळखलं जातं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, एक तलाठी फक्त एकाच गावाचा कारभार पाहत नाही, तर त्याच्याकडे एक किंवा अधिक गावांचा गट असतो, ज्याला साजा असं म्हणतात. जमीन महसूल अभिलेख ठेवणे, नोंदी अद्ययावत ठेवणे आणि जमीन महसूल वसुली गोळा करणे हे तलाठ्याचं मुख्य कार्यक्षेत्र आहे आणि म्हणूनच तलाठी हा ग्रामीण प्रशासनाचा कणा मानला जातो. गावातल्या प्रत्येक जमिनीच्या व्यवहाराशी, प्रत्येक शेतकऱ्याशी तलाठ्याचा थेट संबंध येतो. तर आता आपण बघूया प्रशासकीय उतरंड म्हणजेच की तलाठ्याचे पद हे कसे प्रमोशनने वाढत वाढत जाते. तर महसूल प्रशासनाची रचना ही एका उतरंडीसारखी आहे. सर्वात वर असतात जिल्हाधिकारी, त्यानंतर येतात उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO किंवा प्रांत अधिकारी, त्यानंतर तहसीलदार, मग येतात मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात जास्त गावकऱ्यांच्या संपर्कात असणारा अधिकारी म्हणजे तलाठी. एका मंडळ अधिकाऱ्याच्या हाताखाली साधारण 8 ते 10 तलाठी काम करतात आणि हेच तलाठी थेट गावकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी रोजच्या रोज संपर्कात असतात. त्यामुळे सामान्य माणसासाठी महसूल खात्याचा चेहरा म्हणजेच तलाठीच असतो. आता आपण बघूया शैक्षणिक पात्रता व कौशल्य. तर पहिली अट म्हणजेच उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणतीही पदवी चालते. तर दुसरी अट आहे संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आजकाल बहुतेक सगळं कामं ऑनलाईन झालं असल्यामुळे मूलभूत संगणक हाताळणी येणं गरजेचं आहे. MSCIT सारखं प्रमाणपत्र असेल तर ते नक्कीच उपयोगी पडतं. आता तिसरी आणि खूप महत्त्वाची अट, मराठी भाषेचं ज्ञान असणं बंधनकारक आहे. म्हणजेच मराठी लिहिता, वाचता आणि बोलता आलं पाहिजे. कारण गावातले सगळे रेकॉर्ड्स, सगळे व्यवहार मराठीतूनच होतात. आणि चौथी गोष्ट, उमेदवाराकडे रहिवासी दाखला असणंही आवश्यक आहे. तर आता आपण बघूया वयोमर्यादा व निवड प्रक्रिया. तलाठी पदासाठी उमेदवाराचं वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असावं लागतं आणि हो, राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते. आता निवड प्रक्रिया कशी असते हे 4 टप्प्यात समजून घेऊया. तर तसं तुम्हाला मी सांगितलंच आहे पहिले की अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. तर आता MPSC मार्फत जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑनलाईन अर्जही सुरू झालेले आहेत. यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल जी की ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये घेतली जाणार आहे आणि प्री आणि मेन्स या 2 टप्प्यांमध्ये परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला फायनल कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता सगळ्यात मनातला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तलाठ्याला पगार किती मिळतो? आता 7व्या वेतन आयोगानुसार तलाठी पदाची वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100 आणि त्यासोबत ग्रेड पे आहे 2,400.
पण फक्त बेसिक पगार बघून चालणार नाही, कारण यासोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता जोडला जातो. हे सगळं मिळून एका तलाठ्याचा एकूण इन हँड पगार साधारण 35,000 ते 45,000 पर्यंत असतो. अर्थातच हे पदस्थापना कुठे आहे यावरही थोडं अवलंबून असतं. या पगारासोबतच तलाठ्याला इतर सुविधाही मिळतात, जसे की महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि पुढे पदोन्नतीच्या भरपूर संधी. म्हणजेच बघा, एक स्थिर शासकीय नोकरी, चांगला पगार आणि सोबत सामाजिक प्रतिष्ठा हे सगळं तलाठी पदात मिळतं. आता बघूया तलाठी नेमकं काम काय करतो. ही कर्तव्ये आपण 2 भागात बघणार आहोत. पहिला भाग आहे जमीन महसुलाशी संबंधित काम. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम, 7/12 आणि 8 उतारे अद्ययावत ठेवणे. गावातल्या प्रत्येक जमिनीच्या हक्क नोंदी अचूक आणि अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्याचीच असते. दुसरं काम, फेरफार नोंदी घेणे, म्हणजे जमिनीची खरेदी विक्री झाली किंवा वारसा हक्क बदलला तर त्याची नोंद फेरफार नोंद वहीत घेणं. तिसरं काम, वारस नोंदी करणे. वारसांच्या अर्जावरून वारस रजिस्टरला नोंद घेऊन मंजुरी मिळाल्यावर ती 7/12 नोंदवणं. आणि चौथं काम, जमीन महसूल आणि थकबाकीची वसुली करणे आणि त्याचा हिशोब अद्ययावत ठेवणे. ही सगळी कामं बघितली तर लक्षात येतं की गावातल्या जमिनीचं संपूर्ण रेकॉर्ड तलाठ्याच्या हातात असतं. आता आपण बघूया प्रशासकीय आणि सामाजिक स्वरूपाची कामं. पहिलं काम, नैसर्गिक आपत्तीचे अहवाल तयार करणे. अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला किंवा शेतीचं नुकसान झालं तर त्याचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठांना पाठवणं ही तलाठ्याची जबाबदारी असते. दुसरं काम असतं शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे. शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी असलेल्या विविध योजना गाव पातळीवर राबवण्यात तलाठ्याची महत्त्वाची भूमिका असते. तिसरं काम असतं निवडणूक कामकाज, मतदार यादी तयार करणे आणि निवडणूक प्रक्रियेत मदत करणे. हे सुद्धा तलाठ्याचंच काम असतं. आणि चौथं काम, महसूल विषयक तक्रारींचे निवारण करणे आणि अवैध जमीन व्यवहारांवर लक्ष ठेवणे. थोडक्यात सांगायचं झालं तर तलाठी हा फक्त कागदी काम करणारा अधिकारी नाही, तर तो गावच्या रोजच्या प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तलाठ्याचे अधिकार. आता पुढे करिअरमध्ये काय संधी असतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार तलाठ्याला अधिकार अभिलेख ठेवण्याचा, महसूल वसूल करण्याचा आणि फेरफार नोंदी प्रमाणित करण्याचा अधिकार असतो. आणि पदोन्नतीबाबत बोलायचं झालं तर करिअरचा मार्ग असा असतो. तलाठी, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि पुढे उपजिल्हाधिकारी सुद्धा होता येतं. ज्येष्ठता, कामगिरी आणि विभागीय परीक्षांच्या आधारे ही पदोन्नती टप्प्याटप्प्याने मिळत जाते. म्हणजे तलाठी हे फक्त सुरुवातीचं पद नाही, तर शासकीय सेवेत पुढे जाण्याचा एक भक्कम आणि स्थिर मार्ग आहे. चला आता आपण संपूर्ण व्हिडिओ थोडक्यात आठवूया. एक तलाठी हे महसूल व वन विभागातील गाव पातळीवरचं सर्वात महत्त्वाचं पद आहे. 2. पात्रता म्हणजे पदवी, मराठी भाषेचं ज्ञान आणि संगणक ज्ञान. 3. निवड होते लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीद्वारे. 4. वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100. 5. 7/12 फेरफार आणि महसूल वसुली ही मुख्य कामं आहेत. आणि 6. मेहनत आणि ज्येष्ठतेच्या जोरावर तहसीलदारापर्यंतच्या पदोन्नती शक्य आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी या पदाबद्दल संपूर्ण माहिती बघितली. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. तुम्हाला तलाठी परीक्षेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओत आपण त्यावर सविस्तर बोलू. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास सुरू ठेवा. धन्यवाद.